सत्ता कुणाचीही असो, अजित पवार म्हणजे उपमुख्यमंत्री हे समीकरण जुळलेलं आहे. ते नेहमी सत्ताधाऱ्यांसोबतच का बसतात? मी सांगते. महायुतीच्या सरकारने विकासाला इतके सिरियसली घेतले की मुंबईचा 99% विकास हा फक्त महायुतीच्या आमदारांनीच केला. फेब्रुवारी 2023 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत बीएमसीने मुंबईच्या विकासासाठी 1490 कोटी रुपये मंजूर केले. त्यामध्ये सत्ताधारी आमदारांना मिळाला तब्बल 1476 कोटी, म्हणजे 99% निधी हा फक्त सत्ताधारी आमदारांना मिळाला. विरोधकांना किती मिळाला असावा? 0.9%, म्हणजे 13 कोटी, आणि तेही फक्त एका आमदार काँग्रेसचे अमीन पटेल यांना. मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाचे 10 आमदार, काँग्रेसचे 2 आमदार आणि समाजवादी पक्षाचा 1 आमदार अशा 13 आमदारांना त्यांच्या मतदारसंघांच्या विकासासाठी किती निधी मिळाला असावा? 1 रुपयाही नाही. यातील भाजपच्या आमदारांना मिळाला तब्बल 1076 कोटींचा निधी, शिंदेसेनेच्या आमदारांना 372 कोटींचा निधी, आणि तेही ठीक निवडणुकांच्या काही आठवड्यांपूर्वी. आता असं समजू नका की मी विरोधकांसाठी बोलत आहे. हा विरोधकांवर झालेला अन्याय नाही, हा त्या मतदारसंघातील लोकांवर झालेला अन्याय आहे. या निधीतून शौचालय, पाणी, रस्ते अशा समस्या मार्गी लागत असतात. नक्कीच इथे नेत्यांच्या इच्छाशक्तीचा देखील प्रश्न येतोच. पण आता समजले की उपमुख्यमंत्र्यांची खुर्ची अजित पवारांकडून का सुटत नाही ते.